ते तुम्ही कधी करणार ते सांगा, काम कधी सुरू करता? अरे कधी मला टायमिंग सांगा आणि कितीपर्यंत संपणार आहे ते सांगा. आणि मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं, जर तुम्ही हे काम सुरू नाही केलं तर तुम्ही कार्यालयात बसू शकणार नाही. मी या लोकांबरोबर मी स्वतः असेल खासदार म्हणून. बाईकवाले मरतायत, हात फ्रॅक्चर होत आहे, हे उत्तर नाही आहे ना लोकांना. हे बरोबर आहे की नाही? त्या दिवशी मीटिंग मध्ये आता जबाबदारी आहे ना, हे लोगों को क्या बता रहे हैं महानगरपालिका? अरे अभी की जबाबदारी क्या? सर MMRDA, MSRDC, PWD सर्वांनी महापालिकेला द्यावा. मात्र किमान बेसिक मिनिमम लेवलवर आणून मग आम्हाला द्या, त्याच्यानंतर आम्ही काळजी घेतो. माणूस नसतो. तुम्हाला मी हेही सांगितलंय की तुमच्या लोकांना सांगा, तुम्ही सरकारी अधिकारी नाही आहात, तुमची एक कंपनी आहे. तुमच्या डोक्यात जे आहे ना, आम्ही सरकारी अधिकारी आमचं कोण वाकडं करणार नाही, हे डोक्यातनं काढा. तुमची लोक खालती तुम्ही मिटिंग घ्या. ठाण्याच्या पूर्ण बाबतीत लोक फोन करतात, तुम्ही फोन तुम्ही उचलत नाहीत, अटेंड करत नाहीत कंप्लेंट, तेव्हा लोक आहेत ना तुम्हाला काही बोलत नाही, आमच्या नावाने उद्धार करतात. तर सरांनी फेस टू फेस ज्या डिपार्टमेंटचं म्हणजे फॉर एक्झाम्पल पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तर पाण्याच्या डिपार्टमेंटचे जे मेन अधिकारी त्यांच्यासमोर आम्हाला बोलणं करून दिलं. रस्त्याचा जो फ्लायओव्हरचे जे बम्प्स येत होते ते PWDच्या अंडरमध्ये येतात. त्यांचे जे मेन अधिकारी त्या दिवशी होते त्यांनी ते आम्हाला सांगितलं की आम्ही 2-4 दिवसामध्ये काम करू. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटचे जे प्रॉब्लेम होते ते साहेबांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे अधिकाऱ्यांशी आमचं बोलणं करून दिलं आणि ते म्हटले की 7-8 दिवसामध्ये सर्व कामं चालू करतील. असं दुबंदर रोड वाढतं, शहर जे वाढलेलं आहे, अनेक समस्या आहेत. शहर वाढतं आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, ब्रिजेसचे प्रॉब्लेम आहेत. पावसाळ्यामध्ये ते खड्डे भरले होते, रस्ते थोडेसे, त्याची परिस्थिती नाजूक आहे. या परिसरामधील हायवेवरती वेगवेगळ्या एजन्सी काम करतात. MMRD करते, MSRDC करते, PWD काही रस्ते करतात. त्यांना एकत्र बसून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, लोकांना चांगली सुविधा देणं, पाण्याचा प्रश्न असेल, MSEBचा प्रश्न असेल, हेवी व्हेकलचा प्रश्न असेल, विविध कचऱ्याची समस्या असेल, या सर्व प्रश्नांवर फॉरेस्ट खात्याचा लँडचा काही विषय, या सर्वांवरती एक उकल काढण्याच्या दृष्टीने, मार्ग काढण्याच्या दृष्टीने, एकमेकांमधले जे काही गुंतागुंतींचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने आज ही बैठक झालेली आहे. आयुक्त साहेब स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते, वेगवेगळ्या एजन्सींचे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते.